रामकृष्ण हरी. आज आमच्या मुळगाव वारकरी संस्थेच्या 16व्या पंढरपूर पायीवारीचा 10वा दिवस. कालचा मुक्काम भोसे येथे अतिशय आनंदात झाला आणि आज आमचा प्रवास सुरू होतोय भोसे येथून कवठे महाकाळ मार्गे शेळकेवाडीकडे. विठुरायाच्या दर्शनाची ओढ आणि पायातली ऊर्जा तासनगणिक वाढते. चला तर मग आजच्या या अद्भुत प्रवासात तुम्हीही आमच्या सोबत सामील व्हा. भोसे गावातील ग्रामस्थांचे निरोप घेऊन आमची दिंडी आता पुढच्या टप्प्यासाठी सज्ज झाली आहे. सलग 10 दिवस चालल्यानंतरही मुळगाव वारकरी संस्थेच्या प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर उत्साह पाहण्यासारखा आहे. रामकृष्ण हरी. आज आमचं वारीचं 10वा दिवस. किती कसे चालला? आमच्या वारीचा सगळा व्यवस्थित चालला भाऊ माऊलीच्या कृपेने. वारी आमका खूप आवडता. चला आज आम्ही 5 वर्षा वारीत चलतो. अरे वा. त्या वारीत चालताना आमका काहीच त्रास देणार नाही. जरी झालो तरी त्या माऊलीच्या कृपेने आम्ही सकाळी परत होतो तिथे त्याच्यात चलतो. अशी वारी आहे. पाय बी तसे दुखपाक बी काही एक त्रास नाही. 5 वर्षात आमचा काही एक त्रास नाही. एक फोड पण येऊन नाही माका त्या. जरा थंडी बिंडी होता त्याच्यात काय छान आहे. हवामान बदललेलं आहे. माऊली तुमका? म्हाका तर कांयच प्रॉब्लेम जावना. हांव 3 वर्सां येता. म्हाका एक सुद्दां पोड येवंक ना विठ्ठलाच्या नांवान. म्हाजी एक इच्छा आसली की म्हाका 13 दीस चलपाचें आसलो. ती देवान म्हाजी पुरी केली विठ्ठल अशें हांव म्हणटा. कित्याक म्हाका सगळें घालूंक ना आनी म्हाका विठ्ठलान 13 दीस चलयलो. तेतूर हांव खरोच खूश आहा. आनी ते भाऊ मेवलीचे हांव उपकार मानता की तो इतले लोकांक व्हरता आपल्या हेचे जबाबदारीचे. खरेंच हांव ते ह्या म्हणटा आनी ते विठ्ठलाची ह्या म्हणटा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. म्हाका खूब वर्सां अशी आसलेली येवपाची वारीक. म्हटल्यार एक्सपिरियन्स म्हाका तो घेवपाक जाय आसलो कसो कितें आसता वारीक. तर वारीक येवन एक सगळे जाणां म्हणटात एकदां तरी एक तरी वारी करपाक जाय. सो म्हाका तें करपाक जाय आसलें आनी हांवें तें केलें. म्हटल्यार इतल्यात 1 किलोमीटर गोव्याच्यान ते हांगा पंढरपूर म्हाका पावपाकूच जाय चलत. आनी हांव तें करतलें. आनी 4-3 दीस उरला सो हांव कंप्लीट करतलें. आनी म्हाका एक्सपिरियन्स घेवपाक जाय आसलो तो घेतला हांवें. आनी पळोवया आतां 3 दीस उरला सो तो एक्सपिरियन्स घेतला हांव कशें कितें आसता तें. आमकां वारी घेवन खूब कितें शिकपाक मेळटा. लोकां कडेन कशें उलोवपाचें कशें वागपाचें सगळे जाणां मेळून कशें रावपाचें सगळें आमकां शिकपाक मेळटा वारी. सो हांव तुमचे कडेन एकूच मागता सगळ्यांनी वारी घेवपाचें आनी एक्सपिरियन्स घेवपाचो. रामकृष्ण. रामकृष्ण. माऊली फाटले 2 दीस हांव पळयतालो तुमी तुमच्या पांयाक बँडेज बांदून भोंवताले. हय हय. आतां सारके आसात? हय आतां सारकें आसा पूण मातशें फुडें येयला तरी हांव चलतां. ओके. त्रास जायना? ना त्रास मातशें दुखता आसतलें. मातशें सो तरी चलता. रामकृष्ण हरी. 2-3 वर्सां जाली आनी भावाक पावोवपाक येता. तांकां पळोवन ही उमेद जाली. सगळीं नाचत खेळत वयता. म्हणजे अशें मनान जालें येवपाचें अशें एक्सपिरियन्स घेवपाक. ओके. व्हिडियोचेर अशें पळोवन घरा कडेन हरिपाठ करी सो तेंचेर आमी दिंडी घालताली. थंय नाचपाक उमेद येताली. मागीर आता इतले दीस तुम्ही चलत येयले पांयाक त्रास बी तशें कांयच जावना? ना फर्स्ट दीस मातशें दुखलें. कांय ना मागीर आता सुशेगाद चलतात. कृष्ण हय. हरी. माऊली माऊली वारी कशी जाल्ल्या तुमची? वारी सध्या बरी हा. आयज 10वा दीस. उमेद आसा? आनी 4 दीस उरले आमकां पंढरपूर पावपाक. सारकें उमेदीन चलता अशें दिसता. हय हय. एक धर्तेर ते चलात कांय प्रॉब्लेम जायना. फांस मदीं स्पीड कमी करप त्रास जाता. पूण एक हेजेर चलात फाटीं आसले ते पासून आमी फुडें पावता मागीर. एका फ्लोवान सारकें नामस्मरण करीत वचपाचें. फास्ट स्पीड मारता मागीर रावता. हय. आनी एके स्पिडीर चलात
ऑटोमॅटिकली त्यांच्या अंगणात पावता मागीर रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. माझ्या मम्मी पप्पा आता 15 वर्सां झाली वारी करतात ते. त्यांचे बरोबर हांव आता 15 वर्सां फक्त म्हणजे 13 वर्सां तेंचे बरोबर पायी चालत वन डे वारी म्हणटा अशें बेडशे पर्यंत केल्या विदाउट चप्पल हे तशें. म्हाका योग येत नासलो. मागीर म्हणटा तशें 13 वर्सां जावन एक तप जावन म्हाका ते पोरू योग येयलो. ती म्हाजी पयली वारी ही आतां दुसरी वारी. पण इतले हे जाले एक पयली वारी केली जी म्हाजें कितें जाय नासलें घडोवंक नासली ती 7.5 वर्सां म्हणटा ती 7.5 आमची गेली. 7.5 वर्सांनी जी सगळें कामां अडलेली हें जालें. आनी तसोच आमचो बाबू जालो 7 वर्सांनी. पयलीं म्हाजी 2 बाय आसली आनी उपरांत 7 वर्सांनी म्हाका बाबू जालो तेन्ना हांवें हांगा आयिल्लें. 5 म्हयन्यार हांव आयिल्लें आंबड्या रस्त्या मेरेन. मागीर सगळ्या वारकऱ्यांनी माऊलींनी म्हाका सांगलें तूं माऊली आतां येवं नाका चलत, फुडल्या वर्सा तूं बाबूक घेवन यो. त्या प्रमाणे माऊलीन हें घडोवन हाडलें आनी हांव हांगा पावलें पंढरपूर. तेन्ना ताका 18 म्हयन्याचो हांवें पंढरपूर पयली गाडयेन पांया वारी केली आनी ताका थंय चलयलो. आनी आतां ह्या आंगवणीची हांव माऊली वारी करता. रामकृष्ण. अशें दिसता की जन्मान येवन वारी तरी करची आणि देवाचें नामस्मरण दीस रात करचें. टायम मेळटा तेन्ना गरजेचं काम करतना तरी करपाक जाय अशें म्हाका दिसता. पूण हे 2 म्हाजी ही 3री वारी मावली. 3री वारी म्हणल्यार म्हाका इतकें बरें दिसता की दुखां येता म्हाजें आंग कशें तें मन सामकें भरून येता. आनी सगळ्यांक लागून सोदता की सगळ्यांनी वारी करची. सगळीं पूर्ण जाता. देवाचो आशिर्वाद आनी भक्ती करची इतकेंच म्हाजें मागणें. रामकृष्ण हरी. वारी लागीं पावली न्हू फॉर्म भरले की आमकां थारूच नासता केन्ना वारेचे दीस येता आनी आमी केन्ना एकदां वाट चलपाक लागता. पूण आतां जेन्ना दीस सोंपाक येयले तेन्ना मातशें वायट दिसता कित्याक दीस कमी जाता न्ही वारयेचे. हय आयज ऑलमोस्ट 10 दीस जाले. सगळ्यांकडे तशें कनेक्शन जाल्लें आसा की सगळीं जाणां एकामेकाक सारकी फॅमिली मेंबर्स कशी अशें दिसत ना की आमकां त्रास जाता. घरा आमकां 5 मिनटां चलपाक जायना पूण हांगा आमी इतलें चलता कितें तशें फील जायना की आमी वाट चलता. मज्जा येता सारकी खूब मजा येता सारकें. गेल्या वर्सा हांव येवंक ना म्हणजे कितें कारणां खातीर म्हणल्यार हांव घरा बसून खूब रडलें. खूब मिस केली वारी हांवें आनी खूब रडलें बीन हांव माऊलीक सांगून हांव भरपूर रडलें. लास्ट टायमार म्हाका येवपाक मेळूंक ना. मागीर एकादशी कधी येयली रामकृष्ण. आमचे माऊली इथे विसावा घेताना तुम्ही बघू शकता सर्वजण कसे बसलेत ते. महामार्गावरून चालताना लाखो वारकऱ्यांची सुरक्षा ही सर्वात मोठी आणि महत्वाची गोष्ट असते. आज भोसे ते कवठे महाकाळ या महामार्गाच्या प्रवासात महाराष्ट्र हायवे पोलीस आणि स्थानिक वाहतूक पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन केले आहे. प्रखर उन्हात रस्त्यावरील धुळीत आणि वाहनांच्या गर्दीत सलग उभे राहून हे पोलीस कर्मचारी प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित मार्ग दाखवत आहेत. खाकी गणवेशातल्या या माऊलींचे योगदान खरोखरच कौतुक करण्यासारखे आहे. माणूस चौकार साहेब दिसला पाहिजे तुमचा. त्यांनी कोण बहीर जर कोण येत असेल त्याला ते रांकल लावायला रांकत घ्यायचं असेल व्यवस्थित. दुसरा हे म्हणजे जाताना टोल आपलं जिथे पूल लागेल आपल्या उड्डाण पूल लागेल तिथं सर्व्हिस रोडचा वापर करायचा एकदम व्यवस्थित. फक्त जाताना फक्त 2 रांकेतच जावा फक्त जेणेकरून वाहनाला कोणता अडथळा होणार नाही त्याची दक्षता घ्या. आणि काय असेल तुम्हाला जर काय अडचण आली 133 किंवा 112ला तुम्ही फोन करा. तुम्हाला तुमच्या पोलीस तुमच्या मदतीसाठी 100% तुम्हाला येणार. आता तुम्ही दिंडीत चाललेला तुम्हाला तुमचं अनेकदा व्हिजिट आमच्या नागेश फाट्याच्या अलीकडं आजूबाजूला कुठं एका ठिकाणी तुमचं आणि परत अनेकदा तुमची आमची भेट होणार. रामकृष्ण हरी. खरोखर 17-18-19 मुकुटावर मोराचं पीर विठूच्या मुकुटावर मोराचं पीर विठूच्या मुकुटावर मोराचं पीर विठूच्या मुकुटावर मोराचं पीर मोराचं पीस मोराचं पीस विठूच्या मुकुटावर मोराचं पीर मोराचं पीस मोराचं पीस विठूच्या मुकुटावर मोराचं पीर. आनंदू रे आम्ही आनंदू रे आम्ही आनंदू रे
मृदंगाच्या तालावर कालिया नाचे मृदंगाच्या तालावर कालिया नाचे मृदंगाच्या तालावर कालिया नाचे नाचे ब्रह्मा नाचे विष्णू नाचे महादेव 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 नाचे महादेव माझा नाचे महादेव पंढरीला जाऊया पंढरीला जाऊया पंढरीला जाऊया पंढरीला जाऊया आता आम्ही कवठे महाकाळ इथल्या गणपती मंदिरात पोहोचलो आहोत. आज दुपारचा महाप्रसाद इथेच आम्हाला मिळणार आहे. सलग 10 दिवस रस्ता तुडवल्यानंतर वारकऱ्यांच्या पायाला फोड येणे, स्नायू दुखणे किंवा थकवा येणे खूप साहजिक आहे. पण आज कवठे महाकाळमध्ये पोहोचताच आम्हाला वैद्यनारायणो हरी या म्हणीची खरी प्रचिती आली. इथे स्थानिक डॉक्टरांच्या टीमने वारकऱ्यासाठी मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय सेवा शिबिर आयोजित केले होते. स्वतःच्या व्यस्त कामातून वेळ काढून हे डॉक्टर्स अगदी मनापासून प्रत्येक वारकऱ्याची सेवा करत आहेत. सर्व वारकऱ्यांनी अतिशय तृप्त होऊन महाप्रसादाचा आनंद घेतला. पण माऊली, जेवण झाल्यावर विश्रांती कसली? इथे तर खरी ऊर्जा पेटून उठली आहे. जेवण होताच आमची मुळगाव वारकरी संस्था पुन्हा एकदा टाळ मृदंगाच्या तालावर विठ्ठलनामात रंगून गेली. तासनतास चालून आलेला थकवा या दिंडीत आणि फुगड्यामध्ये कुठल्या कुठे पळून गेला आहे. आता ह्याच ऊर्जा आणि उत्साहाने आमची पावले शेळकेवाडीच्या दिशेने पडणार आहेत. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. माऊली कितली वर्ष झाली तुमका वारी चलता आता? माऊली माझी ही दुसरी वारी. तर दुसरी वारी. माऊली चलता असताना पाय बीन काय दुकाना? पाय बी तसे दुकाना पण दुखल्या सुद्धा आमका तो त्रास काय दिसना. कित्याक ही वारी जी आम्ही चलता ही आम्ही चलना, ते पांडुरंग आमच्या कडल्यान करून घेता. तो स्वतः आमच्या वारीत चलता, तेका लागून आमकां तो कांयच त्रास जायना. हे आता आमची पावलां जी फुडें पडटात न्हू ती पांडुरंगाच्या कृपेनूच पडटात. आनी तेजी जी आमकां आस लागलेली आहा मनात, त्याच्या खातीर जे त्रास जो जातात ते आमकां कांय कळना. म्हणून आमी ह्या वारीन पांडुरंगाचे गुणगान गायत गायत चलत रावता. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. सकाळपासूनच कडक उन्हाऐवजी मस्त ढगाळ वातावरण झालंय. आकाशात ढगांची सावली आहे आणि सोबतच अतिशय सुंदर गार वारा सुटला. 10 दिवस चालल्यानंतर उन्हाचा जो थकवा जाणवतो तो या ढगाळ वातावरणामुळे फार पळून गेला. निसर्गाने जणू वारकऱ्यांवर सावली धरली आहे. या थंड हवेत ज्ञानोबा तुकारामचा गजर करत चालायला एक वेगळीच मजा येते. एकीकडे आकाशात हे मस्त ढगाळ वातावरण, सुटलेला गार वारा आणि अशातच हातामध्ये हा गरमागरम चहा. माऊली, हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. सलग चालल्यानंतर जेव्हा संध्याकाळी किंवा दुपारी असा 5 मिनिटाचा विसावा मिळतो आणि चहाचा एक एक घोट पोटात जातो, तेव्हा पायातला आणि शरीरातला सगळा थकवा एका क्षणात गायब होतो. हातात गरमागरम चहाचा कप पडला. 2 मिनिटं पाय मोकळे झाले आणि बघा, वारकऱ्यांच्या पायात कसा 10 पटीने वेग आलाय. ना कसला थकवा, ना पायाची वेदना.
विठ्ठल विठ्ठलच्या गजरात ही पावले आता पुढचा टप्पा गाठण्यासाठी वेगाने पुढे पडत आहेत. पंढरीची माऊली जणू आपल्याला पुढे बोलावते असाच भास होतोय. मावळत्या सूर्याच्या साक्षीने संध्याकाळचा चहा आणि 5 मिनिटाचा विसावा झाला आहे. आता काही वेळातच आपण आजच्या रात्रीच्या मुक्कामाच्या ठिकाणी सुखरूप पोहोचू. जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला. जनाबाईने पत्र पाठविले पंढरपुराला. गावचला विठ्ठल गावचला नाचत पंढरी जाऊचला. मुखाने विठ्ठल गावचला नाचत पंढरी जाऊचला. विठ्ठल गावचला नाचत पंढरी जाऊचला. नाचत पंढरी जाऊचला. विठ्ठल गावचला नाचत पंढरी जाऊचला. मुखाने विठ्ठल गावचला नाचत पंढरी जाऊचला. गावचला नाचत पंढरी जाऊचला. मुखाने विठ्ठल गावचला नाचत पंढरी जाऊचला. मुखाने विठ्ठल गावचला नाचत पंढरी जाऊचला. रामकृष्ण हरी माऊली. 32 किलोमीटरचा प्रवास पार करत अखेर आपली मुळगाव वारकरी संस्थेची दिंडी शेळकेवाडीमध्ये सुखरूप पोहोचली आहे. दिवसभराचा प्रवास, निसर्गाची ढगाळ साथ आणि वारकऱ्यांचा उत्साह या सगळ्यांच्या बळावर आज 10व्या दिवसाचा टप्पा आपण पार केला आहे. शेळके माऊली एका बाजूला हरिपाठ चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला जेवणाची जोरात तयारी चालू आहे. हरिपाठ संपून आता दिंडी चालू झाली आहे. तुम्ही बघू शकता इथे आमचे माऊली कसे दिंडी घालतात ते. तर माऊली असा होता आजचा आपला हा संपूर्ण 10वा दिवस. सकाळी भोसेगावातून सुरू झालेला प्रवास, वाटेत मिळालेले ढगाळ वातावरणाची आणि गार वाऱ्याची साथ, गरम गरम चहाचा विसावा आणि शेवटी शेळकेवाडीतील हा भाऊक हरिपाठ महाप्रसाद. विठू माऊलीच्या कृपेने आजचा प्रवास अतिशय आनंदाने पार पडला. आता पंढरपूर अगदी जवळ आलंय. मन पंढरीच्या दर्शनासाठी आतुर झालंय. माऊली, आजचा 10व्या दिवसाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या सोबत्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया उद्या पहाटे एक नवीन भागासह आणि पंढरीच्या नवीन ओढीसह. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल.